हॅलो, मी निघालेली आहे सकाळी सकाळी परमपूज्य पंडित मिश्रा यांचं शिवपुराण कथेला आणि इथे मी पंडालमध्ये पोहोचलेली आहे. इथे मी टिफिन घेऊन आली होती. इथे सगळ्यांना जेवण वगैरे आहे ते दिलेलं होतं आणि हे जे आहे ते सगळे जेवण वगैरे करत होते. आता लवकरच गुरुजींचं इथे स्वागत होईल आणि स्वागत इतकं दणक्यात आणि खूप छान झालं ना, डोळ्यांचे पारणे फिटतील असं स्वागत आहे. आणि त्यासाठी जो व्हिडिओ आहे तो मला कंटिन्यू करून पाहावा लागेल. तुम्हाला खूप छान इथे माहिती पण मिळणार आहे आणि तुम्ही घर बसून हा जो व्हिडिओ आहे तो पाहणार आहे आणि जो प्रत्येक तो अनुभव आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जाती तो इसका पूरी जो कचरा रहता, जो कालोच रहती, वो पूरी तरह से साफ हो चुकी है। तो टोकरी में जल भरने का ये फायदा हुआ कि जो कालोच लगी हुई थी वो पूरी तरीके से साफ हो गई और ये सभी को दिखने लगी है। गुरु ने शिष्य से कहा कि इसी प्रकार से अगर हम सत्संग रोज श्रवण करते हैं, हम गीता जी का पाठ करते हैं, शिव महापुराण की कथा श्रवण करने को थोड़े समय में अपने आप साफ हो जाती है और हमारा मन अपने आप स्वच्छ हो जाता है। तो हम सभी को प्रतिदिन किसी न किसी रूप में शिव महापुराण की कथा हमेशा लगाना चाहिए। और शिव महापुराण की ये सुंदर अलौकिक दिव्य कथा, देखिए कथा बताते हैं, छोटे बूढ़ों के लिए ये कथा नहीं चल रही है, बल्कि आने वाली पीढ़ी के लिए हम सभी को पूज्य गुरुदेव बड़ी ही सुंदर कथा श्रवण कराते हैं। और इसी बीच में पूज्य गुरुदेव का शुभ मंगल आगमन हो चुका है। शिवाय नमः। ते फूल ना फुलाची पाकळी म्हणून आदिरा आहे, जे पाण्याचं वाटप सगळ्यांना करत होती आणि ते खूप छान वाटत होतं. तिला ना सगळ्यांना पाणी द्यायला प्रचंड आवडत होतं.
आणि ती छोटी असल्याकारणाने सहज अलगद कोणत्याही इथून ते निघू शकत होते आणि ते सगळ्यांना पाणी देत होती. याचं मला कौतुक होतंच. आणि धीरे धीरे हौले हौले अपने गंतव्य की ओर रवाना होते जाए। अपने बच्चों का हाथ पकड़ के रखें। मला ना खूप पश्चाताप होतोय. तो काय तो पुढे सांगणारच आहे. आणि तुम्ही ह्या बॉटल जर बघत असाल तर ह्या पाण्याच्या बॉटल आहेत आणि त्या रिसायकलसाठी इथे एका ठिकाणी भरून ठेवणार आहेत. ह्या ज्या कंटेनर तुम्हाला दिसते व्हिडिओ आहे ना, सगळं जे लोक आहेत भक्त आहेत ते निघून गेल्यानंतरचं आहे. इथे तुम्ही बघत असाल तर हा जो कचरा आहे म्हणजेच पाण्याच्या बॉटल आहेत ह्या रिकाम्या झाल्यानंतर इथे इकडे तिकडे फेकून देतात, त्या जमा करून रिसायकलिंगला पाठवणार आहेत. आणि इथे इतक्या बॉटल आहेत आणि प्रत्येकजण अन्नदान, पाणी वाटप, काय चॉकलेट्स, बिस्किट सगळे देत आहेत. आमचा वाटप होताच आणि इथे चॉकलेट बिस्किट तर असतातच. आणि इथे ना यात्रा भरली आणि खूप छान वाटत होतं. खूप मस्त वातावरण आहे, भक्तिमय वातावरण झालं आहे. आणि इथे इतक्या कडाक्याच्या उन्हामध्ये पण इतके लोक इथे कथा ऐकायला येत आहे. आणि हा जो अनुभव आहे ना तो खूप छान आहे. आणि मलाच इतका पश्चाताप होतोय ना आज की भरलेली आहे. आणि हा जो पंडाल का नव्हती आली आणि इथला जो अनुभव आहे ना, त्याच्यामध्ये भाविक भक्त जे आहेत ते इथे बसू शकतात. आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्येही लोक एवढी गर्दी करत आहे आणि ते मी जवळून अनुभवते. आणि तो जो अनुभव आहे मला स्वतः प्रत्यक्ष अनुभवायचा होता, म्हणून मी सुद्धा या कथेमध्ये आज आलेली आहे. आणि मला फार पश्चाताप होत होता. तो काय तर इथे जर वातावरण जे आहे ना ते खूप संगीतमय, निसर्गमय, भक्तिमय झालेलं आहे. आणि या वातावरणामध्ये आपल्याला बाहेर यायची अजिबात इच्छा होत नाही. आता हे जे तुम्ही बघताय ना, इथे बस स्टँड केलेलं आहे. आणि बस स्टँड इथून तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की भुसावळचं बस स्टँड हे रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. पण भाविकांसाठी इथे हे जे स्टेशन आहे ना इथे जवळच केलेलं आहे. म्हणून आजूबाजूला ज्या गाड्या आहेत त्या इथे पार्किंग केल्यात आणि पार्किंग करून आपली गाडी घ्यायची आणि निघायचं. आता मी पुन्हा एकदा पंडालमध्ये आलेली आहे आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30. आता इथलं जे वातावरण आहे ना ते खूप छान झालेलं आहे. सगळीकडे शांतता आहे. पण कोणी आपलं संगीत, आपल्यामध्ये जी असणारी कला, गुण इथे सादर करण्याचा प्रयत्न करते. कोणी भजन गाते, कोणी गाणं गाते, कोणी काय, भरपूर असं छान वाटत होतं. आता इथे मी माझं पंडालचं दर्शन घेतलं. महाराजांच्या जे स्टेज आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. खूप छान स्टेज आहे आणि खूप छान वाटते इथे आल्यानंतर. खूप लांब पण नाही आहे आणि खूप जास्त मी दूर पण नाही आहे. आणि जवळच मला इथे जागा मिळाली होती. मी आरती वगैरे इथून आरतीचा आनंद घेतला, ऐकण्याचा आनंद घेतला. असा मी भरपूर मला इथे समाधान छान वाटते. आणि याच गोष्टीचा पश्चाताप होतो की मी अगोदरचे 2 दिवस का नाही आली. यामागचं हेच कारण होतं की इतक्या सुंदर वातावरणात मी अजून 2 दिवस लेट नाही केलं, हे बरं झालं. आणि 2 दिवस लेट केलं या गोष्टीचं जास्त दुःख होते. पण आता मी या वातावरणामध्ये पूर्ण माझे 5 दिवस देणार आहे असं मला तरी वाटते. आत्ता वाजले संध्याकाळचे 8:30. आता मी निघाली आहे घरी जाण्यासाठी, कारण की मला स्वयंपाक करायचा होता आणि टिफिन पण आणायचा होता. आणि इथे जे पंडालमध्ये ना माझे आई, मामी, बाबा सगळे मुक्कामी आले. त्यांच्यासाठी मला टिफिन घ्यायचा होता आणि मी तोच घरी जाण्यासाठी निघालेली होती. आता घरी गेली आणि घरून मी सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे केला. आणि आता घरी निघाल्यानंतर पुन्हा मला पंडालमध्ये यायचं होतं. आत्ता वाजले होते रात्रीचे 10:30 आणि 10:30 वाजता मी पुन्हा पंडालमध्ये आले. आणि इथे इतकं छान वातावरण होतं ना, खूप सुंदर वातावरण होतं. रात्रीचे 10:30 वाजले तरीही इथे संगीतमय वातावरण होतं. भजन चालू होते, DJ चालू होते आणि प्रत्येकजण त्याच्या आनंद जो आहे तो त्यातून सिद्ध करत होता. प्रत्येकाला दुःख हे असतात, पण त्या दुःखातूनही ते आनंद शोधताय हे इथे कुठंतरी पाहायला मिळालं आहे. इथे माझी जी सासरची मंडळी माझ्या माहेरच्या लोकांना इथे भेटायला आलेली होती. सगळ्यांनी खूप छान अशा गप्पा वगैरे केल्या. आणि आपण इथे येऊ शकतो, बसू शकतो, गप्पा मारू शकतो. आणि इथलं जे वातावरण आहे इथे तिथे आपण सेवा पण देऊ शकतो. इथे लोकांनी इतकी सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे ना, खूप जास्त सेवा देत आहे. कोणी खाण्यासाठी पण प्रचंड टरबूज वगैरे आणलेलं होतं. इथे टरबूज वगैरे कट करून इथे भाविकांना देण्याचा वाटप करत होते. आणि इथे DJ लावून प्रत्येकजण खूप छान असं त्यांच्या आनंदामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये इतकी मग्न होऊन गेली आहे की खूप मस्त वाटत होतं वातावरण इथलं. आणि मला फार आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही मला ते सांगा. बाय.